सोलापूर ज्येष्ठ नागरिकाला रिक्षावाल्याने लुटल्याचा धक्कादायक प्रकार। मोहोळमधील कुरुल रोडवरील गणेश नगरातील सुधाकर गणेश गायकवाड वय 67 बाळे ब्रिज जवळून सोलापूर बस स्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षात बसले। त्यावेळी रिक्षा चालकासह त्याच्या अन्य 2 साथीदारांनी त्याच्याकडील 1,07,000 रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना बुधवारी तारीख 5 जून रोजी सायंकाळी 5च्या सुमारास घडली। पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयितांना काही तासातच ताब्यात घेतले असून त्याच्याकडे तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले। फिर्यादी सुधाकर गायकवाड यांना मोहोळला जायचे होते। एसटी बसने ते मोहोळला जाणार असल्याने त्यांना सोलापूरच्या बस स्थानकाला यायचे होते। त्यासाठी ते बाळे ब्रिज जवळील मयूर कॅन्टीन समोरील रिक्षा स्टॉप जवळ थांबले। त्यावेळी एक रिक्षा त्या ठिकाणी आली आणि सुधाकर गायकवाड त्यात बसले। रिक्षात आधीच 2 जण बसलेले होते। रिक्षा चालकासह त्या दोघांनी सुधाकर गायकवाड यांना सोलापूर तुळजापूर रोडवरील डीमार्ट समोरील रस्त्यावर नेले। त्या ठिकाणी लोखंडी रॉड आणि फायटरचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली। त्यावेळी फिर्यादी गायकवाड त्यांच्याकडे 2,000 रुपयेच मिळाले। रिक्षा चालक व या 2 संशयितांनी ती रक्कम घेतली तरी देखील त्यांनी मोबाईल मधील फोनपे वरील 1,05,000 रुपये देखील काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे। सहाय्यक निरीक्षक शंकर दायगुडे तपास करीत आहेत।